लोकसभा निवडणुकीत नगर शहरातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी सिव्हिल हडको परिसरात सभा घेऊन मतदारांना आवाहन केलं। यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, ॲडव्होकेट अभय आगरकर यांनीही विकासासाठी विखेंना साथ देण्याचं आवाहन केलं। भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी बुधवारी रात्री नगरमधील सिव्हिल हडको परिसरात प्रचार करून मतदारांना साकडं घातलं। यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, ॲडव्होकेट अभय आगरकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगरसेवक योगीराज गाडे, संगीता खरमाळे आदी उपस्थित होत्या। युतीच्या नेत्यांनी विकासाची दृष्टी आणि धमक असलेल्या डॉ. विखे यांनाच खासदार करण्याचं आवाहन केलं। त्या ठिकाणी म्हणतात की काळजी करायचं कारण नाही, नगरमध्ये तर एकदम असे टेक्निक वेगळी, असे हात दाबतात, जोरात दाबलं म्हणजे मतदान आपल्यालाच। अनेक लोकांना अडचणी येत। या ठिकाणी येऊन मला या नगरच्या लोकसभेमध्ये राजकारण कळालं की फोनवर चालतंय। एखादा माणूस फ्रेम मध्ये आला तर त्याला लगेच फोन येतो। आता तुम्ही सगळेजण आपण कौटुंबिक लोक आहोत, एवढ्या वर्षानुवर्ष कुटुंबात वाढलेलो आहोत। तुम्ही स्वतः मनाला प्रश्न विचारा, सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असतो आपल्याला? घरच्यांचा। बाहेरच्या माणसाचा काय त्रास आहे? बाहेरचा माणूस पाहुणा आहे, आला काय गेला काय, की समोरच्या उमेदवाराला अजून एक कळालेलंच नाहीये की तू लोकसभेला उभा आहे, त्याला अजूनही हेच वाटतं की मी नगरपालिकेच्या वॉर्डाचा प्रचार करतोय। ही नगर शहराच्या गोरगरीब जनतेची उमेदवारी आहे। तुम्ही सगळे जे समोर बसलेले आहात, मी तुम्हाला विश्वास देतो की या ठिकाणी 24 तास कोण उपलब्ध आहे, कोण कुठं राहिलाय हा चर्चेचा मुद्दा नाही। हे लोणीला राहतात हा चर्चेचा मुद्दा नाही। डॉ. सुजय विखे पाटील खासदार झाल्यावर त्याचं घर केळगाव इथे बांधणार हे मी अगोदरच सांगितलं। आणि केळगाव यासाठी की त्या केळगावची बदनामी एवढी झालेली की कुठेतरी आता त्याला नाव यावं म्हणून किमान लोक आता केळगावला जायला घाबरायला लागली। मी केळगावच्या जनतेला सांगितलं किमान खासदाराचं घर तिकडे झालं तर लोक केळगावला यायचे घाबरणार नाहीत। या सिव्हिल हडकोमध्ये जर मी ते सोडवले नाहीत तर मला पुढच्या पंचवार्षिकला या गल्लीमध्ये तुम्ही घुसून द्यायचं नाही, हा तुम्ही मला शब्द दिला पाहिजे। काय खासदार होऊन करता, काय आहे त्या पदामध्ये? जर तुमचे प्रश्न त्या ठिकाणी माझी जी जबाबदारी ती मी सोडू शकलो नाही, मला यासाठी खासदार व्हायचं नाहीये की मला लोकांनी कंदुऱ्यांना बोलवलं पाहिजे, लग्नाला बोलवलं पाहिजे, मला वर्षश्राद्धाला बोलवलं पाहिजे, पत्रिकेत नाव टाकलं पाहिजे, किंवा मला दिल्लीला गेल्यावर राहायची सोय होते म्हणून मला बंगला पाहिजे म्हणून मी लोकसभा लढवतो, अजिबात नाही। पहिला मुद्दा की मला निवडणुकीमध्ये अगोदर कोणी तिकीटच दिलं नाही, ग्रामपंचायतमध्ये दिलं नाही, नगरपालिकेमध्ये दिलं नाही, जिल्हा परिषदेमध्ये दिलं नाही, पंचायत समितीमध्ये दिलं नाही आणि विधानसभेमध्ये दिलं नाही। इथंच कुठेतरी थोडीफार जागा रिक्त होती, मारामारी कमी होती म्हणून तिकडेच जाऊन बसलो मी। आणि त्या ठिकाणी लढवत असताना मला कुठेतरी असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा उपयोग या समाजासाठी चांगला होईल। यावेळी डॉ. सुजय विखे यांनीही विरोधकांच्या टीकेचा समाचार घेत खासदार झाल्यावर विकास गंगा आणण्याची ग्वाही दिली। 4.5 वर्षामध्ये त्यांनी या नगर शहरामध्ये किती लॅम्प लावले, किती दिवे लावले सांगायची गरज नाही। 4.5 वर्षामध्ये या भागामध्ये तो आमदार झाल्यानंतर आला का हो? या भागामध्ये काही कामं केलीत का? या भागामध्ये आपल्याला माहित आहे का, पूर्वी दहशत, प्रचंड दहशत, या सगळ्या भागामध्ये प्रचंड दहशत होती। अत्यंत मोठं खरं म्हणजे कांड कुठं घडलं असेल तर ते इथं घडलेले, इथलीच लोक ती जेलमध्ये गेलेली आहेत। आणि म्हणून या भागामध्ये प्रचंड दहशत, प्रचंड गुंडगिरी ही त्यांनी जोपासलेली होती, पाळलेली होती, आणि म्हणून ती बंद करायची। आणि म्हणून जास्त आपल्यासमोर बोलत नाही, परंतु एकच घोषणा करतो, मत भूल कमल का फूल, मत भूल कमल का फूल, याद रखा तो आबाद है और भूल गया तो बर्बाद है। मागच्या निवडणुकीत लोकांनी मोदीकडे पाहिलं की मोदी पाहिजे, पण ह्या निवडणुकीत लोक दोन्ही पाहतायत, स्थानिक उमेदवार कोण आहे आणि वरती कोण पंतप्रधान होणार, हे दोन्ही चित्र मतदार पाहत आहे असं मला जाणवलंय। म्हणून आपण दोन्ही विचार करू, केंद्रात आपल्याला कोण पाहिजे, वरती प्राईम मिनिस्टर राहुल गांधी, ममता बॅनर्जी का मोदी?
तर आपण तुलना केली तर शक्य सर्वांचं 100 पैकी 100 गुण नरेंद्रजी मोदी यांनाच देतो. आणि स्थानिक उमेदवार आपण सुजयदादांचा चेहरा समोर आणला आणि समोरच्या उमेदवाराचा समोर घेतला तर आपल्या भविष्यासाठी कोण नगरसाठी योग्य आहे तिथेही टेस्ट केलं तर दादाच पुढे आहेत. म्हणून स्थानिक विचार केला किंवा देशाचा विचार केला दोन्हीकडे आपले उमेदवार पुढे आहेत. म्हणून दादाला सांगतो तुम्हाला चिंता नाही, नगर शहरातून सर्व तालुक्यांपासून दक्षिणेतला सर्वात जास्त लीड देईल तर ते नगर शहर देईल एवढं मी खात्रीपणे सांगतो. आणि निकाल लागल्यानंतर दादा देखील म्हणते की नगर शहरांनी एवढे भरभरून मतं कसं काय दिले आणि समोरचा उमेदवार डोक्याला नक्की हात लावणार की नगर शहरात हे काय झालं. जर हे दोन उमेदवार जर आपण समोर ठेवले तर निश्चित अर्थानं माझ्यासारखा माणूस, सामान्य माणूस डोळे झाकून सांगेल की याच्यामध्ये कोण सक्षम उमेदवार आहे, कोण चांगला उमेदवार आहे, कोण या जिल्ह्याला पुढे नेऊ शकेल, या देशाच्या मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असेल. आणि केवळ हा आमचा उमेदवार आहे असं म्हणून आम्ही म्हणत नाही. अरे तुम्ही तराजू घ्या, तराजू मध्ये तोला आणि तराजू तोलल्यावर तुम्ही आम्हाला सांगा की खऱ्या अर्थानं कोणाला तुम्ही मत दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं कोण आमच्या शहराचा, जिल्ह्याचा विकास करू शकतो, कोण आमचे संसदेमध्ये प्रश्न मांडू शकतो, कोण खऱ्या अर्थानं आमच्या प्रश्नाला वाचा फोडू शकतो, याचा विचार आपण आज नगरकरांनी करणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस नगर शहरामध्ये बेरोजगारी वाढत आहे. दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस गुंडगिरीचं पालन पोषण दिवसा ढवळा केलं जात आहे. परंतु सामान्य माणूस समोर दिसत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे बोलत नाही, कारण हे आपलं पाप आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.